सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे आणि आरक्षणाचे जनक, रयतेचे राजे, लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला, पुरोगामी सुधारणावादी विचारांना, स्मृतींना सर्वप्रथम कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक इतिहासात ज्या मोजक्या महान नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी आमूलाग्र बदल घडवून आणले, त्यापैकी सामाजिक क्रांतीच्या इतिहासात कोल्हापूर संस्थानाचे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले असून त्यात त्यांचे स्थान सर्वोच्च आहे. ते एक केवळ राजे नव्हते, शोषित, पीडित आणि बहुजन समाजाचे तारणहार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या कल्याणाचा वारसा त्यांनी पुढे चालवला. बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक विषमतेच्या अंधारातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आयुष्यभर संघर्ष केला. आपल्या 28 वर्षाच्या कार्यकाळात समता, बंधुता आणि न्यायावर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण केली. आरक्षणाचे जनक म्हणून संपूर्ण भारतात त्यांचा आदरयुक्त गौरव केला जातो. तत्कालीन समाजात रूढ असलेल्या विषमतेच्या भिंती तोडून तळागाळातील सर्व वंचित घटकांना इतरांप्रमाणे समान हक्क मिळवून देण्याचे महान कार्य त्यांनी केले. म्हणूनच राजश्री शाहू महाराजांना लोकराजे म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी केवळ कोल्हापूर संस्थानावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक इतिहासावर आपल्या दूरदर्शी विचारांची आणि कार्याची अमीट छाप सोडली. राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला असून त्यांचे मूळ नाव यशवंतराव, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. त्यांच्या पत्नीचे नाव महाराणी लक्ष्मीबाई असे होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी राणी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण शाहू असे केले. शाहू महाराजांचा राज्यारोहण सोहळा 1894 साली संपन्न झाला. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि एका नव्या पुरोगामी युगाची सुरुवात झाली. आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय म्हणजे आरक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले यांनी रोवली होती, परंतु त्याला प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे आणि शासकीय धोरण म्हणून राबवण्याचे ऐतिहासिक कार्य राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केले. 26 जुलै 1902 रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय समाजाच्या सक्षमीकरणासाठी 50% आरक्षणाचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय जाहीर केला. आरक्षणाचा असा निर्णय घेणारे ते भारतातील पहिले राजे होते. प्रशासनात उच्चवर्गीयांचे असलेले वर्चस्व मोडून काढणे आणि मागासवर्गीयांना सत्तेत आणि नोकरीत संधी देणे हा यामागील उद्देश होता. आज आपण आरक्षणाचा विषय जेव्हा संविधानाच्या माध्यमातून पाहतो तेव्हा आपल्याला राजश्री शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. हा निर्णय केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी दिशा ठरवणारा ठरला. यामुळे बहुजन समाजात आत्मसन्मान आणि राजकीय जागृती निर्माण झाली. हा निर्णय म्हणजे भारतातील सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक क्रांतीचा क्षण होता. शैक्षणिक सुधारणा आणि सक्तीचे शिक्षण म्हणजे शिक्षण हेच सर्व समस्यावरचे अंतिम उत्तर आहे, हे राजश्री शाहू महाराजांनी ओळखले होते. यासाठी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची योजना लागू केली. जे पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दरमहा दंडाची तरतूदही करण्यात आली होती. गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. शिक्षणाच्या प्रसारानेच सामाजिक गुलामगिरी नष्ट होईल असा त्यांना ठाम विश्वास होता. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. राजश्री शाहू महाराजांच्या काळात अस्पृश्यता ही समाजाला लागलेली मोठी कीड होती. त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी अनेक कठोर कायदे केले.
दलित, शोषित, पीडितांना समान हक्क मिळवून दिले. नोकऱ्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी समानतेची वागणूक देण्याचे सक्त आदेश प्रशासनाला देऊन त्याची अंमलबजावणी केली. त्यांनी स्वतःच्या संस्थानात मागासवर्गीयांना उच्च पदांवर नियुक्त करून सामाजिक समतेचा आदर्श घालून दिला. वंचित घटकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले. राजश्री छत्रपती शाहू महाराज हे स्त्री सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते. स्त्रियांच्या जीवनात शैक्षणिक आणि सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची आवश्यकता आहे, हे राजश्री शाहू महाराजांनी आधीच ओळखले होते. स्त्रियांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी त्यांनी स्त्री शिक्षण अनिवार्य करून त्यांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क दिले. सोबतच बालविवाह प्रतिबंध कायदा, देवदासी प्रथा, जोगत्या मुरळी प्रतिबंध कायदा, घटस्फोट कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह कायदा करून त्यांनी त्याची अंमलबजावणी केली. शेती, उद्योग आणि कला क्षेत्राचा विकास करताना राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केवळ सामाजिक सुधारणा केल्या नाहीत, तर कोल्हापूर संस्थानाच्या आर्थिक क्षेत्रातही त्यांचे कार्य अद्वितीय आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून राधानगरी धरण बांधले. शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. कोल्हापूर संस्थानाला मोठी व्यापारी बाजारपेठ बनवण्यासाठी त्यांनी छत्रपती शाहू स्पिनिंग अँड विविंग मिल आणि गुळाची बाजारपेठ सुरू करून सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिले. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, नाटक, चित्रपट, लोककला, चित्रकला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत् कार्य केले. त्यांना स्वतःला कुस्तीची आवड होती. त्यांनी कुस्ती या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला. यामुळेच कोल्हापूरला कुस्तीची पंढरी असे म्हटले जाते. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अस्पृश्यता निवारण, शिक्षणाचा प्रसार आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी केलेल्या या अद्भुत लोककल्याणकारी कार्याची दखल घेऊन कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना 1919 साली राजश्री ही पदवी बहाल केली. राजश्री शाहू महाराजांच्या कार्यामुळे वंचित बहुजनांचा उद्धारक, आरक्षणाचे जनक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. हे त्यांच्या निस्वार्थ आणि लोककल्याणकारी कार्याची पावतीच होती. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे सर्वात मोठे ऐतिहासिक योगदान म्हणजे त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या युगपुरुषाला ओळखले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी आणि सामाजिक चळवळीसाठी मूकनायक या वृत्तपत्राला मोठी आर्थिक मदत केली. 1920 साली कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे बहिष्कृत वर्गाची परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. या परिषदेला दुसऱ्या दिवशी राजश्री छत्रपती शाहू महाराज स्वतः उपस्थित राहून बहिष्कृत वर्गाला संबोधित करताना त्यांनी द्रष्टेपणाने भाकीत केले की डॉक्टर आंबेडकरांच्या रूपाने तुम्ही तुमचा खरा नेता शोधून काढला. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की संपूर्ण भारत देशाचे ते अग्रणी नेते म्हणून ओळखले जातील. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने भावी भारताला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व ओळखण्यात यशस्वी ठरली आणि तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सक्षम नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे स्वतंत्र भारताचे संविधान लिहिताना राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या, न्याय, बंधुभावाच्या विचारांची वंचित घटकांच्या कल्याणासाठी मोठी भरीव न्यायिक तरतूद करून ठेवली. राजश्री छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने द्रष्टे राजे होते. त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनात हक्काच्या आशेचा किरण निर्माण केला. त्यांचा संपूर्ण कार्यकाळ हा सामाजिक न्याय, समता आणि बंधुभाव या मूल्यांवर आधारित होता. आज भारतीय संविधानात आपल्याला जो समतेचा आणि आरक्षणाचा हक्क मिळतो त्याची बीजे राजश्री शाहू महाराजांच्या कार्यातच रोवलेली दिसतात. त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत.
म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ असा उल्लेख त्यांच्या लिखाणात केला आहे. आजचा आधुनिक भारत घडवण्यात राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे मोठे योगदान आहे. आरक्षण आणि शिक्षण या क्षेत्रातील त्यांची दूरदृष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरली आहे. राजश्री शाहू महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांचा आदर्श घेऊन पुढे जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा.